नमस्कार. आज आपण मुलांचा अभ्यासात लक्ष कसं लागेल यावर बोलणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बरं, अनेक पालकांची ही तक्रार असते नाही का? आपलं मूल तसं हुशार आहे, पण अभ्यासाला बसल्याबरोबर 5 मिनिटात उठतं. त्याचं लक्ष मोबाईलकडे, खेळाकडे किंवा बाहेरच्या आवाजाकडे जातं. असंच घडतं ना आपल्या घरात. आणि हे तर हमखास होतं. पुस्तक समोर उघडं असतं, पण मन मात्र कुठल्या तरी वेगळ्याच विचारात गुंतलेलं असतं. मग आपण वैतागून विचारतो, अरे लक्ष कुठे आहे तुझं? पण यामागे नक्की काय कारण असेल याचा आपण कधी विचार केलाय का? चला मग सगळ्यात आधी यामागचं विज्ञान समजूया. म्हणजे मुलांचं लक्ष सारखं का भरकटतं हे एकदा का आपल्याला कळालं ना, की त्यावर उपाय करणं सोपं होऊन जातं. तर एकाग्रता म्हणजे काय? एकाग्रता म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, तर आपल्या मेंदूची सगळी शक्ती, सगळं लक्ष फक्त एकाच कामावर केंद्रित करण्याची क्षमता असते. एक गोष्ट समजून घेऊया. लहान मुलांचा मेंदू एका बिल्डिंगसारखा असतो, जिचं बांधकाम अजून सुरू आहे, म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन. मेंदूमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो, प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा. तो लक्ष देणं, योग्य निर्णय घेणं हे सगळं सांभाळतो. आणि हाच भाग मुलांमध्ये पूर्णपणे विकसित झालेला नसतो आणि म्हणूनच त्यांचं लक्ष इतकं सहज विचलित होतं. आणि हे अगदी नॅचरल आहे बरं का. पण चांगली बातमी ही आहे की आपण योग्य सवयी लावून ही एकाग्रता नक्कीच वाढवू शकतो. चला तर मग बघूयात या वैज्ञानिक सवयी कोणत्या आहेत, ज्या आजपासूनच आपण वापरू शकतो. यातील पहिली आणि सगळ्यात पायाभूत सवय आहे व्यवस्थित पुरेशी झोप. अनेकांना आश्चर्य वाटेल, पण मुलांच्या एकाग्रतेचा थेट संबंध त्यांच्या झोपेशी असतो. सायन्स काय सांगते माहिती आहे? जेव्हा मुलं झोपलेली असते तेव्हा त्यांचा मेंदू दिवसभरात शिकलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करत असतो. म्हणजे एक प्रकारचे रिव्हिजन चालू असते. आता विचार करा, जर मुलांना 8 ते 10 तासांची शांत झोप मिळालीच नाही तर काय होईल? लक्ष तर कमी होईलच, पण चिडचिडसुद्धा वाढते. म्हणूनच काही गोष्टी कटाक्षाने पाळा. झोपायची एकच वेळ ठरवा. झोपण्याच्या तासभर आधी मोबाईल, टी व्ही सगळं बंद ठेवा. आणि हो, खोलीत शांत वातावरण हवं. बघा, ही एक छोटी सवय किती मोठा बदल घडवून आणेल. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या सवयीकडे. ही सवय थेट मेंदूच्या इंधनाशी संबंधित आहे, म्हणजेच मुलांच्या आहाराशी. जसं आपल्या गाडीला पेट्रोल लागतं, तसंच मेंदूला काम करायला ऊर्जा लागते. जंक फूड किंवा खूप साखरेचे पदार्थ खाल्ले की रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तितक्याच वेगाने खाली येते. यालाच शुगर क्रॅश म्हणतात. यामुळे एकाग्रतेत सतत चढ-उतार होतो. याऐवजी मुलांना सुकामेवा, फळं, प्रथिने देणारे पदार्थ दिले तर मेंदूला एकसारखी ऊर्जा मिळते आणि लक्ष स्थिर राहतं. चला, आता तिसऱ्या आणि खरं सांगायचं तर आजच्या काळातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सवयीकडे जाऊया. आणि ती आहे स्क्रीन टाईमवर नियंत्रण. मोबाईल व टी व्हीवरची वेगाने बदलणारी चित्र व आवाज ती मेंदूला सतत उत्तेजित करत असतात. यामुळे डोपामिन नावाचं रसायन तयार होतं आणि ते आपल्याला क्षणिक आनंद देतं. मग मुलं जेव्हा पुस्तक वाचायला किंवा अभ्यास करायला बसतात तेव्हा त्यांना ते खूप कंटाळवाणं वाटतं, कारण तिथे मेंदूला तशी उत्तेजनं मिळत नाहीत. मग यावर उपाय काय? तर काही नियम बनवणं गरजेचं आहे. अभ्यासाची वेळ म्हणजे स्क्रीन फ्री वेळ. मोबाईल वापरायची एक ठराविक वेळ ठरवून द्या. आणि हो, अभ्यासाच्या खोलीत टी व्ही अजिबात नको. आपली चौथी सवय म्हणजे अभ्यासाची एक शास्त्रीय पद्धत आहे. याला पोमोडोरो टेक्निक असंही म्हणतात. आपण मुलांसाठी ती थोडी सोपी करून वापरू शकतो. म्हणजे कसं? मुलांना तास 2 तास सलग बसायला लावण्याऐवजी फक्त 15 मिनिटं लक्ष पूर्ण देऊन अभ्यास करायला सांगा. आणि 15 मिनिटं झाली की 3 मिनिटाचा छोटासा ब्रेक द्या. यामुळे काय होतं, तर मेंदूवर सतत ताण येत नाही, तो फ्रेश राहतो आणि प्रत्येक सेशनमध्ये जास्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. आता बघूया 5वी सवय. ही सवय आपल्याला आपलं शरीर व मन यांच्यातल्या एक महत्त्वाच्या कनेक्शनची आठवण करून देते. ती सवय आहे रोजची शारीरिक हालचाल, म्हणजेच खेळ. जेव्हा मुलं खेळतात, धावतात, तेव्हा त्यांच्या मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्यांची लक्ष देण्याची क्षमता सुधारते, मूड छान राहतो, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ताकदही वाढते. म्हणून मुलांना रोज कमीत कमी अर्धा पाऊण तास खेळायला लावणे हे त्यांच्या अभ्यासाइतकंच महत्त्वाचं आहे. 6वी सवय ही मानसशास्त्राशी संबंधित आहे. ही सवय आपल्याला ध्येय ठरवण्यामागचं एक गमतीशीर रहस्य सांगते.
मुलांना आज हा पूर्ण धडा संपवायचा आहे असं मोठं ध्येय देण्याऐवजी फक्त पहिले 5 प्रश्न सोडवण्यावर लक्ष दे, असं छोटंसं लक्ष द्या. जेव्हा ते हे छोटं लक्ष पूर्ण करतील तेव्हा त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो. मेंदूत डोपामिन तयार होतं. या छोट्याशा यशातून त्यांना पुढचं काम करायला प्रेरणा मिळते आणि त्यांचं लक्ष आपोआपच टिकून राहतं. आपली शेवटची पण माझ्या मते सर्वात महत्त्वाची 7वी सवय, ती म्हणजे घरातील सकारात्मक वातावरण. जेव्हा आपण मुलांवर ओरडतो, रागवतो किंवा त्यांना भीती दाखवतो, तेव्हा त्यांचा मेंदू सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. म्हणजेच स्वतःचा बचाव कसा करायचा, फक्त हाच विचार तो करतो. अशा स्थितीत शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबून जाते. म्हणून ओरडण्याऐवजी शांतपणे समजून सांगा. फक्त मार्कांचं नाही, तर त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा. प्रेमाने व प्रोत्साहाने दिलेली शिस्तच एकाग्रतेचा मजबूत पाया घालते. या सवयी ऐकल्यानंतर आता एक क्षण थांबूया आणि स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया, की आपण मुलांना सतत सांगत असतो लक्ष दे, अभ्यासात लक्ष दे, पण आपण खरंच त्यांना असं वातावरण देतो का जिथे त्यांचं लक्ष लागणं शक्य होईल? लक्षात ठेवा, एकाग्रता जन्मता मिळत नाही. ती चांगल्या सवयींमधून व योग्य वातावरणातून घडवावी लागते. चला तर मग सगळे मिळून अशी मुलं घडवूया जी केवळ हुशार नाहीत,